आपल्या देशाला लुटण्यात जेवढा हात राजकारण्यांचा आहे ना, तेवढाच काही भ्रष्ट IAS आणि IPS अधिकाऱ्यांचा सुद्धा आहे. आणि हे सगळे मिळून आपल्याला कसं कंगाल करतात आणि स्वतःचे खिसे कसे भरतात ना, ते तुम्हाला फक्त या एका घटनेवरूनच कळेल. महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यातील 50 अधिकाऱ्यांनी मिळून मध्य प्रदेशच्या भोपाळ जवळ गुरडी घाट नावाचं एक गाव आहे, तिथे एक जमीन खरेदी केली. आता या अधिकाऱ्यांनी जेव्हा ही ऍग्रिकल्चर लँड खरेदी केली तेव्हा तिची किंमत होती 81 पर स्क्वेअर फूट, म्हणजे त्याचे टोटल झाले 5 कोटी रुपये. आता खरी इंटरेस्टिंग स्टोरी याच्या पुढे आहे. यानंतर बरोबर 1.5 वर्षांनी म्हणजे ऑगस्ट 2023 ला याच जमिनीवरून 3200 कोटी रुपयांचा एक बायपास रोड प्रोजेक्ट अप्रूव्ह झाला. आणि त्यामुळेच या जमिनीची किंमत जी 80 पर स्क्वेअर फीट होती ती पुढे जाऊन 557 पर स्क्वेअर फीट इतकी झाली. आणि यावरच ते थांबले नाही, तर याच्यानंतर त्यांनी जी आधी ऍग्रिकल्चर लँड म्हणून घेतली होती तीच पुढे रेसिडेन्शियल लँड म्हणून कन्वर्ट केली. आणि जसं हे कन्वर्जन पूर्ण झालं तशी या जमिनीची किंमत पोहोचली 2500 ते 3000 स्क्वेअर फीटच्या घरात. म्हणजे जी जमीन या 50 अधिकाऱ्यांनी आधी 5 कोटी रुपयांना घेतली होती तिचे नंतर झाले 60 कोटी रुपये. या अशाच भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे आपला देश हा करप्शनच्या रँकिंग मध्ये 181 देशांमध्ये 91व्या स्थानावर आहे. तर या संपूर्ण प्रकरणावर आणि देशात जी सामान्य जनतेची लुटमार चालली आहे त्याच्यावर तुमचं काय मत आहे ना, ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा.